भाजप लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। भिवंडी शांतीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालाय। पोलिसांना मतदान केंद्रावर शिवीगाळ केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला। सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश घोगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। भिवंडी लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पोलीस अधिकारी सुरेश घोगे यांना शिवीगाळ केली। कपिल पाटील यांच्यासोबत असलेल्या निवडणूक प्रतिनिधीला घोगे यांनी मतदान केंद्रात जाण्यापासून रोखलं आणि त्यामुळे संतप्त झालेल्या कपिल पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ केली। भाजप खासदाराच्या या उर्मटपणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला। या शिवीगाळ प्रकरणात भिवंडीच्या शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। निवडणूक लढणाऱ्या मंत्र्यांच्या उद्दामपणाबाबत संताप व्यक्त करण्यात आला। मला याच्याशी काय घेणं देणं नाही। कोण प्रांताने दिले, कोण तहसीलदारांनी दिले, मला काय घेणं देणं नाही बोलतात। हे सांगतात आणि तुमचं नाव फोटो आलेला आहे। मला अलाउड आहे तुमचं नाव इलेक्शनचा प्रतिनिधी उमेदवाराचा कोण तो हजाम बघा ना, हे पण आहे स्वतः, हे पण बोलतात मला समजत नाही काय शिकून आले तुम्ही? चल तू कोण अडवतो बघतोय मला याच्याशी काय घेणं देणं नाही। कोण प्रांताने दिले, कोण तहसीलदार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।